जो शिवसैनिक स्वाभिमानी नाही तर तो सच्चा शिवसैनिक नाही, कारण स्वाभिमानी राहाल तरच संघटन मजबूत करण्याकरिता बाध्य राहाल आणि असाच शिवसैनिक हा पदाकरिता नाही तर पक्षाला मोठा करण्याकरिता काम करतो, असे वक्तव्य शिवसेनेचे उपनेते तथा भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले. दिनांक 15 जून रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान भंडारा येथील मंगलमूर्ती सभागृहात पूर्व विदर्भ शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना गोंदिया भंडारा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, भंडारा जिल्हाप्रमुख अनिल गायधने, नवनियुक्त जिल्हाप्रमुख पद्माकर बावनकर, माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार सहस्राम कुरोटे, सहसमन्वयक बंडू तागडे, सहसमन्वयक आशिष देसाई, चंद्रपूरचे जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश काशीकर, वर्धाचे संपर्क प्रमुख राजू दीक्षित, भंडारा गोंदिया लोकसभा संघटक डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे, गोंदिया जिल्हा प्रमुख सोनू कुथे, जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू आणि अन्य पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना माल्यार्पण करून करण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार भोंडेकर पुढे म्हणाले की पूर्व विदर्भातील 6ही जिल्ह्यांकरिता झालेल्या नियुक्त्या बघून त्यांचे आत्मविश्वास दुप्पट झाले आहे की येत्या निवडणुका काढताना त्यांच्या पाठीशी मर्दमावळे उभे राहणार आहेत आणि त्यांना मर्दमावळ्यांसह काम करायला आवडते. ते म्हणाले की आजचा सोहळा हा त्यांच्याकरिता नवीन अनुभव घेणारा आहे, कारण पूर्व विदर्भात एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही 4थ्या क्रमांकावर आहे. मात्र आज झालेल्या नियुक्त्या पाहून असे वाटत आहे की 2029च्या निवडणुकीत आपला पक्ष क्रमांक 1 वर राहील. म्हणून आता आपसी मतभेद करण्यापेक्षा विरोधकांना कसे पछाडता येईल याकडे लक्ष केंद्रित करा. आमदार भोंडेकर यांनी हमी दिली की पूर्व विदर्भातील गावोगावी शिवसेनेची शाखा उभारा, त्या प्रत्येक शाखेला भेट देऊन पक्ष मजबूतीत मी तुमच्या पाठीशी उभा राहील. अशा वेळी शत्रूशी लढताना टीम मजबूत असणे आवश्यक आहे, अन्यथा आपलाच बळी जातो. म्हणून आपली टीम मजबूत बनवा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका लढणे सोपे होईल. या कार्यक्रमाचे संचालन शिवसेना शहर प्रमुख मनोज साकुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसमन्वयक आशिष देसाई यांनी केले. पूर्व विदर्भाच्या 6ही जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे भव्य स्वागत केले.